हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 5th चॅप्टर आहे सबस्टान्सेस इन द सराउंडिंग्स देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपला 5th चॅप्टर सबस्टान्सेस इन द सराउंडिंग्स देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. म्हणजेच आपल्या अवतीभोवती आपल्या सभोवती जे काही पदार्थ आहेत ते आणि त्यांची अवस्था कशी आहे, त्यांचे गुणधर्म कसे आहेत हे आपण बघणार आहोत. सो कॅन यू रिकॉल नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स ऑफ वॉटर. तुम्हाला माहिती आहे का सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट जे आहेत पाण्याचे ते त्यांची अवस्था जी आहे त्यांची नावं तुम्हाला सांगायचे. सो जेव्हा वॉटर हे सॉलिड फॉर्ममध्ये असतं त्यावेळेस ते कसं असते, बर्फासारखं असतं. बर्फाचं जे रूपांतर होतं बर्फात, पाण्याचं बर्फात जे रूपांतर होतं लिक्विडचं, तो झाला सॉलिड फॉर्म. दॅन लिक्विड ॲज युजल आपण जे पाणी ड्रिंक करतो, जे पाणी पितो ते लिक्विड. अँड गॅसेस जे वॉटर वेपर जे असतात, पाण्याचे जे वाफ असतात ते गॅसेस फॉर्ममध्ये असतात. ओके, नाव चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टान्सेस. आता हे जे या ज्या पदार्थांच्या ज्या अवस्था आहेत त्यांचं जे रूपांतर होतं, जसं मगाशी सांगितलं सॉलिड फॉर्ममध्ये बर्फ आहे तर ते बर्फाचं पाण्याचं जे आहे ते कशात रूपांतर होते तर ते बर्फात रूपांतर होते. देन इट कम्स टू सॉलिड फॉर्म. ओके, सो लेट्स ट्राय दिस. Take pieces of wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. आता काय सांगितलं आहे, एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि ते मेणबत्ती किंवा स्पिरिटच्या दिव्यावर ते आपल्याला वितळवायचे आहेत. ओके, तापवायचे आहेत. हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. ते कशा प्रकारे चेंज होतं तर ऑफकोर्स ते चेंज होईल की नाही, जे सॉलिड फॉर्ममध्ये जे होतं मेन ते लिक्विड फॉर्ममध्ये चेंज होईल. राईट. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेज ऑफ वॅक्स. त्याचं इनिशियल स्टेज कसं होतं तर ते सॉलिड होतं. व्हॉट डिड इट गेट कन्वर्टेड इंटू लिक्विड. नाव कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर. व्हॉट हॅपन. जर ते आपण बाउल कोल्ड वॉटरमध्ये ठेवलं तर ते पुन्हा सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार मेन. ओके. So when a substance changes from one state to another, the process is called change of state of substances. जेव्हा एखादा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत चेंज होतो, बदलून, तेव्हा त्या प्रक्रियेला चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टान्स असं म्हणतात. म्हणजेच पदार्थाचे अवस्थांतर होणे असं म्हणतात. ओके. देन कॅन यू टेल, रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टान्सेस. आता काही सबस्टान्सेस दिलेत आपल्याला, वस्तू दिलेत त्या रीड करायला सांगितलेत. स्पिरिट. ओके. देन कॅम्फर म्हणजे कापूर जो आहे तो, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नेफ्थलिन बॉल्स ज्या डांबर गोळ्या असतात त्या, इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय नेफ्थलिन, ज्या व्हाईट कलरच्या गोळ्या आहेत त्या नेफ्थलिनच्या आहेत. ओके. देन अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड म्हणजेच नवसागर. ओके. आता विच वन्स फ्रीज इन विंटर. त्यातला कोणता पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेला पाहिला आहे तर घी जे आहे ते थंडीमध्ये गोठतं. राईट. देन विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इंटू वेपर. कोणतं लिक्विड जे आहे ते वेपरमध्ये कन्वर्ट होतं, वायूमध्ये त्याचं रूपांतर होतं. ओके. त्याच्यानंतर इथे बघा कोणतं लिक्विड आहे, इथे आपल्याला दिसतंय जी परफ्यूमची बॉटल वगैरे आहे तर त्याचं ऑफकोर्स त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. राईट. देन विच सॉलिड डायरेक्टली चेंज इंटू द गॅसेस स्टेट. आणि कोणतं गॅसेसच्या फॉर्ममध्ये येतं तर इथे बघा कापूर जे आहे त्याचंसुद्धा गॅसेसच्या फॉर्ममध्ये होतं. देन जी नेफ्थलिन बॉल आहे, डांबरगोळी जे आहे त्याचंसुद्धा गॅसेस फॉर्ममध्ये होतं. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस. आपण याच्यावरून काय शिकलो तर द स्टेट ऑफ अ सबस्टान्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. जो पदार्थ असतो त्याची अवस्था कधी बदलते, जेव्हा त्याला आपण तापवतो किंवा
कूल व्हायला ठेवतो, थंड व्हायला ठेवतो. एव्हरी सबस्टान्स इन अवर सराउंडिंग्स इज फाउंड इन आयदर सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. कोणताही पदार्थ जो आहे आपल्या सभोवती त्याचं रूपांतर जे आहे किंवा तो पदार्थ हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो किंवा गॅसेस स्टेटमध्ये असतो. In the past, in the 19th century, the scientist J. Willard Gibbs showed that the characteristics properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. 19th centuryमध्ये जे विलार्ड गिब्स हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी सबस्टान्सेसचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पदार्थांचे जे वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांच्या अवस्थांवर किंवा त्यांचे जे बारीक बारीक जे पार्टिकल्स असतात, प्रत्येक पदार्थ हा बारीक बारीक कणांनी तयार झालेला असतो, राईट. सो ते त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं होतं की कणांची जी रचना असते ती त्या कणांवर तो पदार्थ जो आहे तो अवलंबून आहे, इन शॉर्ट. देन खाली आपल्याला काही पॉईंट दिलेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्ममध्ये हे दिले. बघूया आपण काय दिले. अ पीस ऑफ आयर्न, लोखंडाचा तुकडा एखादा, शेप कसा असेल त्याचा, हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, त्याचा जो काही स्वतःचा आकार असेल लोखंडाचा तो त्याचा शेप असेल. रिटेन शेप आणि नो मॅटर हाव इट इज केप्ट, तो कसाही ठेवला तरी तो त्याच आकारात त्याच शेपमध्ये राहतो, तो चेंज नाही होत. देन हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम, त्याचा जो आकारमान असतो तो कसा असतो, डेफिनेट असतो, ठराविक असतो. सॉलिड्स लाईक शुगर, सँड व्हेन पोर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म अ हिप. ओके. साखर, वाळू असे जे स्थायू पदार्थ असतात ते सपाट पृष्ठभागावर ओतले की काय होतं, त्याचा ढीग तयार होतो, राईट. देन लिक्विड, आता लिक्विडमध्ये बघा वॉटर, स्पिरिट आणि सॉईल. ओके, हे तीन आपल्याला एक्झाम्पल दिलेत. तर लिक्विडचे शेप कसे असतात, तर डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्याला स्वतःचा आकार नसतो. ज्या भांड्यात तुम्ही त्याला ओताल, ज्या भांड्यात ते लिक्विड ओताल त्या भांड्याचा आकार जो आहे तो ते घेतं. देन इट हॅज स्पेसिफिक व्हॉल्यूम, ऑक्युपाईज डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर, spreads on a flat surface on pouring, flows downward along a shape. म्हणजेच काय, तर त्याला ठराविक असा आकारमान असतो, भांड्यात ठराविक ती जागा जी आहे तिथे व्याप्त, सपाट पृष्ठभागावर जर आपण ओतलं, सपाट भागावर जर ओतलं तर ते पसरतं, राईट. आणि फ्लोज डाऊनवर्ड म्हणजे उतरत्या दिशेने ते वाहत जातं. ओके. देन लेट्स सी गॅसेस. गॅसेस म्हणजेच एअर, हवा. देन डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्यालासुद्धा स्वतःचा आकार नसतो. ऑक्युपाय ऑल अवेलेबल स्पेस, जी काही जागा अवेलेबल असते, जी काही जागा उपलब्ध असते ती जागा सगळी गॅसेस घेतं. डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला स्वतःचा असा आकारमानही नसतो. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंज. म्हणजे भांड्यात जर बंदिस्त अशा वायूवर जर दाब कमी जास्त झाला तर त्याचासुद्धा आकार जो आहे तो कमी जास्त होतो. देन हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. आता जे फिजिकल स्टेट आहे म्हणजे फिजिकली ॲक्च्युअलमध्ये ती वस्तू आपल्याला जी डोळ्यांनी दिसते, फिजिकल स्टेट, सो ती उष्णता आणि त्याचं जर आपण तिला हीट केलं तर त्याचं जे रूपांतर आहे ते कशा प्रकारे. You have learned that change in the physical state of a substance is an effect of an amount of heat in it. आपण हे शिकलो की अवस्थांतर जे आहे, जे कन्वर्ट होतं, जो पदार्थ चेंज होतो, त्या पदार्थातील उष्णतेचा जो परिणाम असतो तो आपण शिकलो, राईट. ऑन गेनिंग हीट द सबस्टान्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅसेस. जर एखाद्या पदार्थाला आपण उष्णता दिली, त्याला जर आपण तापवलं, हीट दिली, तर काय होतो, तो सॉलिड फॉर्ममधला लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, राईट. देन लिक्विड जर असेल तर ते गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. ओके, हे आपण पाहिलं आहे. ऑन द अदर हँड वेन द सबस्टान्स कूल ऑर लॉस हीट इट चेंज फ्रॉम गॅसेस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड. आता ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर बघा,
सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे सॉलिड टू लिक्विड. आता समजा आपण मगाशी वॅक्सचं जे उदाहरण घेतलं, मेणाचं जे उदाहरण घेतलं तेच घेऊया. मेन जे आहे त्याला जर तुम्ही हीट दिलं तर ते मेन आधी कोणत्या ह्याच्यात असतं, सॉलिड फॉर्ममध्ये असतं, राईट, कडक असतं ते. जर त्याला तुम्ही हीट दिली तर ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं, ते वितळतं मेन. ओके, जर ते मेन थंड करायला ठेवलं आपण, वितळलेलं जे मेन आहे ते थंड करायला ठेवलं तर ते ज्या भांड्यात आपण ते वितळवतोय त्या भांड्याच्या आकाराने ते सॉलिड फॉर्ममध्ये पुन्हा कन्वर्ट होतं, ते पुन्हा कडक होतं. ओके, जर आपण पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. पाण्याला जर आपण तापवलं तर काय होतं, ते उकळताना त्याची वाफ जी आहे ती वाफेत ते कन्वर्ट होतं. म्हणजेच ते कशात कन्वर्ट होतं, तर गॅसमध्ये कन्वर्ट होतं, गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं, राईट. पुन्हा जर आपण ते पुन्हा थंड व्हायला ठेवलं तर जे गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं असतं ना, जे वाफ झालेलं असतं ना पाणी, त्या वाफेचं पुन्हा लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं, बरोबर. म्हणजेच गॅसेस टू लिक्विड हे कन्वर्ट झालं, राईट. आणि मगाशीच आपण मेणाचं उदाहरण पाहिलं की वितळलेलं मेन जर असेल तर आणि ते थंड व्हायला जर आपण ठेवलं तर ते लिक्विड फॉर्ममधून सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं, ते पुन्हा त्याचं जे ते कडक मेन जो आहे तो तयार होतो. ओके, सो चेंजेस ऑफ स्टेट इथे आपल्याला चार्ट दिला आहे. ऑन हीटिंग सॉलिड टू लिक्विड, सॉलिड जे आहे ते लिक्विडमध्ये जातं आणि लिक्विड जे आहे ते गॅसेसमध्ये जातं. ओके, देन कॅन यू टेल, does water change into vapor the moment we place the vessel on a stove? Does water kept in fridge change at once into ice? पाण्याने भरलेलं जे भांडं आहे ते जर आपण वेसल ऑफ स्टोव म्हणजेच शेगडीवर जर आपण ठेवलं तर त्या पाण्याची लगेच वाफ होते का, किंवा ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का, ते नाही. त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला गेल्यावर जो बर्फ आहे तो होतो, राईट. किंवा पाण्याची वाफसुद्धा लगेच स्टोववर ठेवल्यानंतर त्याची वाफ नाही होत, तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जाऊन त्याची जी वाफ आहे त्याचं जे वेपर आहे त्या वेपरमध्ये कन्वर्ट होतं. अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ सबस्टान्सेस कॅन चेंज. एक विशिष्ट असं प्रमाण असतं, विशिष्ट असं हीटचं प्रमाण असतं, ते त्या गोष्टीला, त्या सबस्टान्सेसला, त्या पदार्थाला मिळालं की त्याचं जे कन्वर्जन आहे इंटू लिक्विड और इंटू गॅसेस ते होतं. देन द चेंज इन फिजिकल स्टेट इज डिटरमाइंड बाय हाव हॉट द सबस्टान्स बिकम ऑन गेनिंग हिट और हाव कोल्ड ऑन लॉसिंग इट. म्हणजेच काय, तर पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो, किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर म्हणजे तो थंड झाल्यावर तो किती थंड होतो, याच्यावर त्याचं जे रूपांतर आहे, ओके, ते अवलंबून असतं, जे कन्वर्जन आहे ते अवलंबून असतं. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टान्स इज. आपल्याला कसं माहीत पडतं की तो पदार्थ गरम आहे किंवा थंड आहे. आता गरम पदार्थ आहे तर ते आपल्याला कळतं की एखादं भांडं जे आहे ते त्याला जर आपण टच केलं तर आपल्याला कळतं की तो पदार्थ गरम आहे. थंड आहे तर तोही आपल्याला स्पर्शाने जाणवतो की तो थंड आहे. बट विथ टेम्परेचर हे आपण माहीत करून घेऊ शकतो की तो पदार्थ किती गरम आहे आणि किती थंड आहे ते. खाली आपल्याला इथे टेम्परामेंट दिसतंय, ओके, थर्मोमीटर दिसतंय. देन द टेम्परेचर अँड अ थर्मोमीटर. आता आपण टेम्परेचर आणि थर्मोमीटर जे आहे ते पाहूया, त्याचा काय रोल आहे ते पाहूया. वेन अ सबस्टान्स गेट हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. जर एखाद्या पदार्थाला आपण उष्णता दिली तर तो गरम होतो, म्हणजेच काय होतो, तो तापतो, राईट. वी पुट ऑन हँड ऑर फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज, बट दॅट इज नॉट अन ॲक्युरेट मेजर. बिसाइड इफ द सबस्टान्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्कॅल्डेड. म्हणजेच काय, तर आपण एखाद्या पाण्याच्या भांड्यात बोट किंवा हात बुडवून हे माहीत करून घेऊ शकतो की ते पाणी किती तापलं आहे किंवा किती थंड आहे वगैरे, पण आपल्याला परफेक्ट टेम्परेचर जे आहे ते तिथून नाही मिळणार, राईट. तर ते परफेक्ट टेम्परेचरसाठी आपल्याला पर्टिक्युलर जे टेम्परामेंट आहे, थर्मोमीटर जो आहे त्याचा यूज करावा लागेल, राईट. आणि आपण जर जास्त वेळ त्या हॉट पाण्यात, गरम पाण्यात बोट जर बुडवून ठेवलं तर आपल्याला चटकासुद्धा लागू शकतो.
अ थर्मोमीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. थर्मोमीटरचा कशासाठी वापर होतो तर टेम्परेचर मोजण्यासाठी, तापमान मोजण्यासाठी. डिग्रीज सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्यासाठी कोणतं एकक आहे तर डिग्री. इथे आपल्याला दिसतंय डिग्री सी, सेल्सिअस दिलं आहे. सी मीन्स सेल्सिअस. ओके. आणि जो डिग्रीचा अंश जो आहे त्याचं ते 0 जे आहे ते सिम्बॉल आहे. सो डिग्री सेल्सिअस हे काय आहे, हे टेम्परेचर मोजण्याचं एकक आहे. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स अवेलेबल. नावडेज डिजिटल थर्मोमीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज. बहुतेक प्रकारचे थर्मोमीटर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत आता, पण सध्या जे डिजिटल तापमान मोजण्याचं जे हे आहे, यंत्र आहे, ते खूप यूज केलं जातं, मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. ओके. देन लेट्स ट्राय दिस. आता त्यांनी काय सांगितलं बघूया आपण. टेक अ थर्मोमीटर फ्रॉम द लॅबोरेटरी. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. आता त्यांनी एक तापमानी प्रयोगशाळेत एक तापमानी घ्यायला सांगितले. टेक अ थर्मोमीटर प्रयोगशाळेतली, आणि द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. आणि त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा जो आहे तो भरलेला असतो. तर द मर्क्युरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब अबाव द बल्ब. यू विल सी अ स्केल नेक्स्ट टू द मर्क्युरी कॉलम. Reading the figure near the level of the mercury tells us the temperature of air around the bulb of the thermometer. काय सांगितलं आहे त्यांनी तर एक प्रयोगशाळेतील एक थर्मोमीटर जे आहे तापमापी जी आहे ती घ्यायची आणि त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा जो आहे तो भरलेला असतो. हा पारा फुग्यातील जी नळी आहे ती काही अंतरापर्यंत चढलेली दिसेल. त्या थर्मोमीटर तुम्ही पाहिला असेल तर थर्मोमीटरमध्ये एक आतमध्ये अशी छोटी अशी बारीक लाईन असते रेड कलरची. ओके. ती तो ॲक्च्युली असते ती सिल्वर कलरची, बट जेव्हा ते तापमान आपल्याला दाखवतं तेव्हा ते रेड कलरने ते वर चढत जातं. देन त्यांनी सांगितलं आहे पाऱ्याच्या त्या म्हणजे त्या जे पॉईंट्स असतात तिथे जे स्तंभ असतात. ओके. 1 सेल्सिअस 1 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस वगैरे 10, 20, 30 हे सेल्सिअस जे आहे ते तुम्हाला कशा प्रकारे असे चढलेले दिसतील जर तुम्ही तो पारा जर पाहिलात तर. आणि त्या पाऱ्याच्या पातीच्या शेजारी संख्या ज्या असतात, नंबर्स जे असतात मर्क्युरी ह्याच्या शेजारी, ते तुम्हाला रीड करायचे आहेत. ओके. त्याच्यावरून त्या फुग्याभोवती जे हवेचे तापमान आहे ना ते तुम्हाला समजेल. म्हणजे त्या तो जो आतमधली जी रेषा असते त्याच्या भोवती जे तापमान आहे ते तुम्हाला कळेल. ओके. आता त्यांनी पुढे काय सांगितले करायला. होल्ड द थर्मोमीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स्ड इन द वॉटर अँड रीड द टेम्परेचर ऑफ द वॉटर. आता हे जे थर्मोमीटर आहे ते तुम्ही पाण्यात बुडवायला सांगितले आपल्याला, आणि मग पाण्याचं जे तापमान आहे ते तुम्हाला तिथे दिसून येईल. देन रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन 1 वेसल. आता हे सेम तुम्हाला एका पाण्यात गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात जे थर्मोमीटर आहे ते तुम्हाला बुडवायचं आहे आणि मग तुम्हाला ती कृती करायची आहे. अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन अनदर नोट द टेम्परेचर. आणि दुसऱ्या पाण्यात आपल्याला कोल्ड म्हणजेच बर्फ वगैरे घ्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला ते टेम्परेचर आहे थर्मोमीटरचं ते तुम्हाला मोजायचं आहे. ते आपल्याला इथे इमेजमध्ये दाखवलं आहे बर्फ घेऊन. ओके. आणि हे सगळं टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला नोट करायचं आहे. त्यान खाली आता सम एक्झाम्पल दिलेत. काय तर बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर कितीपर्यंत असतं तर ते 100 डिग्री सेल्सिअस असतं. फ्रीजिंग वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअस असतं. एअर विंटर नाईट म्हणजेच हिवाळ्याची रात्रीची वेळ असते त्यावेळेस किती सेल्सिअस असतं तर 15 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत ते असतं. देन
समर आफ्टरनून म्हणजेच उन्हाळ्याच्या दुपारी किती असतं 35 डिग्री सेल्सिअस वाढलेलं असतं तापमान. इनसाइड द फ्रीजमध्ये किती असतं 5 डिग्री सेल्सिअस असतं. इनसाइड द फ्रीजरमध्ये -18 डिग्री सेल्सिअस असतं. जसं आपण थंड हवामानाच्या ठिकाणी किंवा थंड वस्तूचं जे टेम्परेचर आहे ते जर आपण मोजायला सुरुवात केली तर ते एकतर कमी होत जातं किंवा ते मायनसमध्ये जातं. ओके. सेम ऑपोजिट जर आपण एखादा पदार्थ तापलेला आहे, उष्ण आहे, गरम आहे, त्याचं जर आपण टेम्परामेंट मोजतोय तर ते अप लेवलला म्हणजेच वाढत जातं, अधिक होत जातं. बॉडी टेम्परेचर अप्रॉक्स 37 डिग्री सेल्सिअस. बॉडी टेम्परेचर किती असतं अप्रॉक्स 37 डिग्री सेल्सिअस असतं. ओके. देन बॉइलिंग. आता आपण बॉइलिंग जे आहे म्हणजे उकळणं जे आहे ते आपण बघूया. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. पाणी जे आहे त्याचं सतत इव्हॅपोरेट होत राहतं म्हणजे बाष्पात रूपांतर होत राहतं. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्रायज अप स्लोली ऑन इट्स ओन. दिस इव्हॅपोरेशन अक्युअर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर. फरशीवर जे पाणी सांडलेलं असतं ते हळूहळू आपोआप कसं सुकतं. ओके. हे आपल्याला माहिती आहे. इवन द इव्हॅपोरेशन अक्युअर्स फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर. बाष्पीभवन जे पाण्याच्या पृष्ठभागावरून होतं. ओके. ते पाणी सुद्धा हळूहळू कसं होतं सुकतं की नाही. देन व्हॉट हॅपन व्हेन वॉटर बॉइल्स. जेव्हा पाणी उकळतं तेव्हा काय होतं. As the water gets heated, its temperature increases and it evaporates at a faster and faster rate. जसं त्या पाण्याला हीट मिळते, जसं ते पाणी तापतं तसं काय होतं ते गरम होत जातं आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते वाढत जातं. ओके. When water kept on a stove attains a particular temperature or level of heat, then evaporation takes place in all parts of the body of water. Then we see water bubbles rising at faster and faster rates to the surface and steam mixing in the air. This is called boiling of water or ebullition. Okay. म्हणजेच काय तर जेव्हा पाणी आपण स्टोववर ठेवलेलं असतं तेव्हा ते पाणी उकळतं. उष्णतेची जी पातळी आहे ती गाठली जाते म्हणजे ते उकळतं पाणी. ओके. आणि जे बाष्पीभवन आहे ते होऊ लागतं. राईट. आणि त्या पातेल्यात जे काही पाणी आहे त्यातून सर्व भागातून ते बाष्पीभवन जे आहे पाण्याचं ते होतं की पाणी आपण असं बघतो का की पाणी आपण उकळायला ठेवलं आणि ते फक्त मध्य भागातून त्याचे बुडबुडे येतात. नाही, त्या सगळ्या भागातून त्याचं जे बाष्पीभवन आहे त्या पूर्ण भांड्यातून ते होत राहतं. ओके. आणि मग वाफेचे जे बुडबुडे आहेत ते पटापट ते त्या पाण्याच्या ज्या पृष्ठभागापर्यंत येताना आपल्याला दिसतात. ओके. म्हणजेच काय तर ते वाफेत रूपांतर होतं आणि ही वाफ हवेत मिसळते. यालाच आपण काय म्हणतो बॉइलिंग ऑफ वॉटर ऑर एब्युलिएशन. म्हणजेच काय तर पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन असं आपण याला म्हणतो. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सी लेवलला म्हणजेच समुद्राच्या सपाटी शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला जे पाण्याचे जे तापमान असतं ते किती असतं 100 डिग्री सेल्सिअस असतं. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि हे काय आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आहे म्हणजे या डिग्रीला पाणी जे आहे ते बॉईल होतं. वेन वॉटर वेपर कूल्स इट इज कन्वर्टेड इंटू वॉटर अगेन. जेव्हा ते बाष्प जे आहे ते थंड होतं तेव्हा ते अगेन त्याचं वॉटरमध्ये पाण्यात जे आहे ते रूपांतर होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन आणि यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात. वेपर टू वॉटर अगेन वेपर टू वॉटर. वाफ जी आहे त्याचं पाण्यात रूपांतर होणं. कंडेन्सेशन ऑफ स्टीम ऑल्सो टेक प्लेस ॲट 100 डिग्री सेल्सिअस. जे कंडेन्सेशन होतं त्या स्टीमचं म्हणजे त्या वाफ जी थंड होते ते सुद्धा अगेन 100 डिग्री सेल्सिअसमध्ये होतं. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. याचाच अर्थ बॉइलिंग पॉईंट म्हणजेच ज्या डिग्रीमध्ये ज्या तापमानात ते पाणी बॉईल होतं आणि कंडेन्सेशन पॉईंट म्हणजेच ज्या तापमानात ते वेपर टू वॉटरमध्ये अगेन कन्वर्ट होतं
ते या दोन्ही स्टेज ज्या आहेत त्या सेम आहेत. दोन्हीच्या वेळेला जे तापमान असतं ते सेम असतं. लेट्स ट्राय धिस. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, टेक सम वॉटर इन अ बेकर अँड प्लेस द थर्मोमीटर इन इट. आता त्यांनी आपल्याला एका बेकरमध्ये पाणी घ्यायला सांगितलं आहे आणि प्लेस थर्मोमीटर इन इट, आणि त्याच्यात थर्मोमीटर ठेवायला सांगितलं आहे. हीट द बेकर ऑन अ स्पिरिट लॅम्प, आणि ते लॅम्पवर म्हणजेच मेणबत्तीवर ते पेटवायचं, त्याला हीट द्यायची, आपल्याला उष्णता द्यायचे. नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, आणि ते जे बॉइलिंग पॉईंट आहे जे आपल्याला टेम्परेचरवर दिसेल ते आपल्याला नोट करायचे. रिपीट द ॲक्टिव्हिटी ॲडिंग सॉल्ट ऑर शुगर टू द वॉटर अँड नोट द बॉइलिंग पॉईंट अगेन. व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम इट. आणि आपण आता याच्यात सॉल्ट किंवा शुगर, मीठ किंवा साखर जी आहे ती याच्यात टाकायचे आणि सेम प्रोसेस जी आहे ती रिपीट करायची. सेम त्याला बॉइलिंग जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. आणि व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम इट, आणि मग तुम्हाला याच्यातून काय निष्कर्ष येतो हे तुम्हाला बघायचं. तर हा प्रयोग त्यांनी आपल्याला करायला सांगितला आहे, तो नक्की करून बघा. आता इथे बाजूला आपल्याला एक चार्ट दिला आहे. व्हाईल गेनिंग हीट, जेव्हा एखाद्या पदार्थाला उष्णता मिळते तेव्हा काय होतं, तर तो बॉईल होतो, राईट. देन आधी काय होतं, आधी ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. इथे दिसतं आपल्याला मेल्टिंग सॉलिड. सो आधी तो सॉलिड फॉर्ममध्ये असतो. देन तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, मेल्ट होऊन. देन लिक्विड जे आहे ते गॅसमध्ये कन्वर्ट होतं, त्याचे जे वेपर आहेत ते निघतात आणि ते त्यावेळेस ते बॉइलिंग स्टेजला जातं. ओके, खाली जर आपण बघितलं तर बॉइलिंग झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजेच ते थंड होण्याच्या प्रक्रियेत असतं, तेव्हा ते गॅसेसमध्ये कन्वर्ट होतं. देन अगेन ते लिक्विडमध्ये, आणि नंतर फ्रीजिंग म्हणजेच ते पुन्हा जे गॅसेस फॉर्ममध्ये होतं ते पुन्हा सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. ओके, जेव्हा व्हाईल लॉसिंग हीट, जेव्हा ते हीट उष्णता जी आहे ती कमी कमी जेव्हा होत जाते, त्याचं टेम्परेचर जेव्हा कमी होत जातं तेव्हा ते फ्रॉम गॅसेस स्टेट टू सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. ओके, नाव लेट्स सी व्हॉट इज फ्रीजिंग. आता गोठणे म्हणजेच फ्रीजमध्ये जे बर्फ आपण म्हणतो ना, बर्फ झाला आहे वगैरे, सो ती जी प्रक्रिया आहे ती आहे फ्रीजिंग. त्याला आपण गोठणे असं म्हणतो. सो आपण बघूया हे फ्रीजिंग काय आहे. द वॉटर केप्ट इन अ फ्रीज ऑर ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर. जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो पाणी, ते कसं होतं, थंड होत जातं, राईट, कूल होत जातं. दॅट इज इट्स टेम्परेचर फॉल्स, आणि याचाच अर्थ त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं होतं, ते कमी कमी होत जातं. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर, आणि एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जर ते गेलं तर ते आणखीन थंड न होता त्याचं काय होतं, बर्फात रूपांतर होतं. ओके, वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट्स फ्रीजिंग अँड फॉर्म आईस, आणि मग त्याचं बर्फात रूपांतर होऊन त्याचा फ्रीज होऊन ते आणखीन गोठून त्याचा बर्फात रूपांतर होतं. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स इज कॉल्ड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर, आणि ज्या तापमानाला ही सगळी प्रक्रिया जी आहे ती घडते त्यालाच आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणजेच गोठण बिंदू जे आहे पाण्याचा ते आपण म्हणतो. सो द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर जे आहे, ज्या टेम्परेचरला आईसमध्ये कन्वर्ट होतं वॉटरचं, ते किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर ऑफ अ रेफ्रिजरेटर इज अराउंड -18 डिग्री सेल्सिअस. इट इज रीड ॲज -18 डिग्री सेल्सिअस. आणि जे टेम्परेचर असतं रेफ्रिजरेटरमध्ये, तुमचा जो बर्फ होण्याचा जो रकाना असतो फ्रीजमध्ये, त्याचं किती मेजरमेंट असतं, किती टेम्परेचर असतं, तर -18 डिग्री सेल्सिअस असतं. वेन आईस गेट हीट इट स्टार्ट मेल्टिंग और चेंजिंग इन टू लिक्विड स्टेट अगेन. जर आपण त्या आईसला, त्या बर्फाला पुन्हा हीट दिली, उष्णता दिली, तर काय होतं, ते पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये चेंज होतं. आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस, आणि पुन्हा ते आईस जे आहे ते अगेन सेम डिग्रीला, आपण जसं मगाशी पाहिलं की ज्या डिग्रीला
त्याचं सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. ओके, बर्फात रूपांतर होतं -डिग्रीला. त्याच डिग्रीला ते सेम डिग्रीला त्याचं जेव्हा लिक्विडमध्ये फॉर्म होतं तेव्हा ते मेल्ट होऊन त्या सेम डिग्रीला त्याची ही जी प्रक्रिया आहे ती होते. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड सेम. याचाच अर्थ जो फ्रीजिंग पॉईंट आहे, जी गोठण्याची प्रक्रिया आहे, किंवा मेल्टिंग फॉर्म आहे म्हणजेच वितळण्याची जी प्रक्रिया आहे ही सेम डिग्रीला होते. each substance has a specific boiling point which is also in its condensation point. आणि जेव्हा एखादी गोष्ट बॉईल होते तेव्हा ती बॉईल झाल्यानंतर ती जेव्हा कंडेन्सेशन पॉईंट म्हणजे जेव्हा ती थंड होते तेव्हा या वेळेला सुद्धा त्याचं जे टेम्परेचर असतं ते सेम असतं दोन्ही गोष्टींचं. ओके, each substance has a specific melting point विच इज द सेम ॲज इट्स फ्रीजिंग पॉईंट. आणि जे मेल्टिंग पॉईंट आहे ते फ्रीजिंग पॉईंट बरोबरीनेच असतं, म्हणजे ते सेम असतं. ओके, द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टान्स बॉइल्स व्हाईल हीटिंग इज द सेम ॲज द टेम्परेचर ॲट विच इट कंडेन्सेस. जेव्हा ते बॉईल होतं, गरम होतं, त्यावेळेसचं जे तापमान, त्यावेळेसचं जे टेम्परेचर आहे ते, आणि जेव्हा ते थंड होतं त्यावेळेचं टेम्परेचर कसं असतं, सेम असतं. विच इज कंडेन्सेस when it is cooled. Okay, similarly the temperature at which a substance freezes while cooling is the same as the temperature at which it melts when it's heated. Similarly जेव्हा ते कूल होतं तेव्हा जे टेम्परेचर असतं फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये, सेम टेम्परेचर जर आपण त्याला हीट दिली, उष्णता दिली, आणि जेव्हा ते मेल्ट होतं आणि मेल्ट होऊन जेव्हा ते सॉलिड फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं तेव्हा सुद्धा सेम टेम्परेचर असतं. ओके, ना आता इथे आपल्याला सांगितलं यूज युअर ब्रेन पॉवर. द चार्ट गिवन बिलो शोज द बॉइलिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सम सबस्टान्सेस. State whether these substances are solid, liquid or gases at room temperature. आणि आता त्यांनी सांगितलं का आपल्याला खाली आपल्याला काही चार्ट दिलाय. ओके, आणि त्याच्यात काही पदार्थ आहेत जे बॉईल केलेत आणि फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो त्यांनी दिलेला आहे त्याचा. आणि हे जे पदार्थ आहेत ते त्या वेळी, म्हणजे जेव्हा ते सॉलिड असतील, लिक्विड असतील किंवा गॅसेस असतील, तर त्यावेळी ते कोणत्या स्टेटमध्ये राहतील हे आपल्याला सांगायचं आहे. सो कॅन्डल जे आहे फ्रीजिंग पॉईंटला 60 आणि बॉइलिंग पॉईंट 350. देन प्लास्टिक 250 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंटला 954 डिग्री सेल्सिअस. आयर्न जे आहे ते फ्रीजिंग पॉईंटला 1535 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंटला 2862. देन व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. आता वेगवेगळे जे चेंजेस आहेत ज्यावेळेस त्याचं त्या स्टेटचं कन्वर्ट होतं, जसं सॉलिड टू लिक्विड झालं किंवा लिक्विड टू गॅसेस झालं, तर ते कशा प्रकारचे वेगवेगळे त्याचे युजेस आहेत, उपयोग आहेत ते आपण बघूया. कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफाईन वॅक्स. कॅन्डल जे आहे ते पॅराफिन वॅक्स जे आहे, म्हणजेच मेन जे आहे ते मेन वितळून कॅन्डल्स, मेणबत्त्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात. देन सेकंड, सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. जे सॉलिड कार्बन डायऑक्साईड असतं, म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड असतं गोठलेलं, ओके, त्याला आपण ड्राय आईस असंही म्हणतो, शुष्क बर्फ जो आहे तो असाही म्हणतो. सो आईस्क्रीम तयार करताना किंवा ते थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो, सॉलिड कार्बन डायऑक्साईड. देन लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबेंडरी. म्हणजेच जे लिक्विड नायट्रोजन आहे, ओके, त्याचं ॲनिमल्स चे जे हजबेंडरी असतात, म्हणजेच रक्तपेशी ज्या असतात त्या पेशींचे जे रक्तपेशी ज्या असतात त्या टिकवून ठेवण्याचं काम जे आहे ते करतं. ओके, ॲनिमल्समध्ये जे रक्तपेशी असतात ते टिकवून ठेवण्याचं काम कोण करतं, तर लिक्विड नायट्रोजन करतं. सँड म्हणजे सिलिका इज मेल्टेड टू मेक ग्लास.
सँड जेव्हा वाळू जेव्हा वितळते तेव्हा ती काचेत रूपांतर होते. देन मेटल्स लाईक गोल्ड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट. जे आपण दागिने जे बनवतो सोन्याचे किंवा चांदीचे ते सुद्धा वितळून त्यावर त्याचा आकार देऊन ते तयार केले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. लोखंड जेव्हा वितळतं तेव्हा जे टूल्स आहेत, जे अवजारे आहेत ती बनवली जातात. राईट. देन लेट्स ट्राय दिस. आता आणखीन त्यांनी इथे आपल्याला काही करून बघायला सांगितलं आहे. टेक सम सँड इन अ क्रुसिबल, पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट. आता त्यांनी आपल्याला वाळू घ्यायला सांगितले थोडीशी आणि आयोडीनचे जे खडे आहेत ते आपल्याला ठेवायला सांगितले त्याच्यात. प्लेस द क्रुसिबल ऑन द ट्रायपॉड टू हीट इट. आणि जे ट्रायपॉड आहे त्याच्यावर त्याला ठेवून त्याला आपल्याला हीट द्यायचे, उष्णता द्यायचे. ओके. ब्लॉक द स्टीम ऑफ द फनेल विथ अ कॉटन plug and place it converted over the crucible. Light the burner and heat the mixture in the crucible. Observe the changes. आता इथे बघा तुम्हाला त्यांनी इमेजमध्ये दाखवलं आहे. हा जो बर्नर आहे खाली, ओके, तुमच्या लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला पाहायला मिळतील. इथे त्यांनी बर्नर दिला आहे, त्याने आपल्याला याला उष्णता द्यायची. ही बशी आहे. ओके. याच्यामध्ये त्यांनी आयोडीन जे आहे ते आणि जे आपल्याला त्याच्यानंतर ॲड करायला सांगितलं त्याच्यात सँड, ओके, वाळू जी आहे ती आहे याच्यात. आणि याला आपल्याला हीट द्यायला सांगितलं आहे. आणि हीट दिल्यानंतर त्या मिक्सरमध्ये कोणकोणते चेंजेस आपल्याला आढळून येतात ते त्यांनी आपल्याला बघायला सांगितलेत. सो व्हाय डज दिस हॅपन. आता काय झालं तर जेव्हा आपण ह्याला हीट दिलं त्यावेळेस ॲक्च्युअल पार्टिकल्स ऑफ आयोडीन सीन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी. जे आयोडीनचे जे पार्टिकल्स होते, आयोडीनचे जे कण होते ते आपल्याला दिसले. इथे दिसतात आपल्याला वर चिकटलेले आयोडीनचे कण दिसले. सो असं का होतं, वाय डज दिस हॅपन. आता बघा सब्लिमेशन. ओके. आता सब्लिमेशन म्हणजेच काय हे आपण बघूया. आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डायरेक्टली टू द गॅसेस स्टेट. जे आयोडीन क्रिस्टल असतं, जे आयोडीनचे जे खडे असतात ते वितळत नाहीत, पण त्याचं चेंजेस कशात होतं तर त्याचं चेंजेस गॅसेसमध्ये होतं. ओके. When the fumes of iodine hit the walls of the funnel, they cool to form solid crystal of iodine and stick to the funnel walls. जेव्हा त्या आयोडीनला आपण हीट म्हणजेच उष्णता दिली, ओके, त्यावेळेस काय झालं, ते कण जे आहेत ते हीट दिल्यावर त्याचं गॅसेसमध्ये कन्वर्ट झालं. ओके. आणि ते पुन्हा जेव्हा थंड झालं तेव्हा ते थंड होऊन काय झालं, ते सॉलिड फॉर्ममध्ये, सॉलिड क्रिस्टल आयोडीनमध्ये ते जे फनेल वॉल होतं, म्हणजे जे आपण इथे वरच्या बाजूने काय ठेवलं होतं, फनेल ठेवले. ओके. इथे आपल्याला दिसतंय पुन्हा एक त्या बशीवर एक पुन्हा भांडं त्यांनी ठेवायला सांगितलं, बशी झाकून ठेवायला सांगितले आणि वर इथे कॉटन प्लग जो आहे तो लावलेला आहे, कापसाचा गोळा लावलेला आहे. सो त्या फनेलवर हे जे आयोडीनचे जे कण आहेत ते चिकटून राहिले. ओके. जेव्हा ते परत सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले तेव्हा. राईट. याचाच अर्थ काय तर जे सॉलिड फॉर्ममध्ये जे काचेला चिकटून राहिले म्हणजेच हीट दिल्यामुळे ते सॉलिड फॉर्ममध्ये जे आयोडीन होतं, ओके, त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट न होता ते गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. ओके. देन द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सबलिमेशन. ओके. म्हणजेच
त्या सॉलिड फॉर्मचं, त्या सॉलिड सबस्टान्सेसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट न होता ते गॅसेसमध्ये कन्वर्ट झालं आणि त्याच्या याच कन्वर्जनला, त्याच्या याच रूपांतराला, त्याच्या याच अवस्थांतराला आपण सब्लिमिएशन असं म्हणतो. नाउ यूज युअर ब्रेन पॉवर. ऑन ओपनिंग ऑफ अ बॉक्स ऑफ कॅम्फर इट स्मेल स्प्रेड्स ऑल अराउंड. व्हाय डज इट हॅपन? जेव्हा आपण कापूर आणतो, ओके, कॅम्फर म्हणजेच काय, कापूर, तर त्या कापूरचा जो बॉक्स आहे तो जर आपण ओपन केला, ती डबी उघडली, तर लगेच त्या कापराचा जो वास आहे तो सगळीकडे पसरतो. तर असं का होतं? ते तर असतं सॉलिड फॉर्ममध्ये, राईट. त्याला आपण हीटही नाही देत किंवा कोणत्याच प्रकारची त्याच्यावर प्रक्रिया होत नाही, पण तरीही त्याचा जो स्मेल आहे तो का पसरतो, राईट. सो हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. आता पण नंतर त्यांनी काय सांगितलं आहे की खाली जे गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही कसे ओळखाल. ओके, फर्स्ट, अ ग्लास. इट इज मेड ऑफ प्लास्टिक, स्टील और ग्लास. एखादा पाण्याचा जो ग्लास आहे तो प्लास्टिकचा आहे, स्टीलचा आहे की काचेचा आहे, हे तुम्ही कसं ओळखाल. ओके, देन अ रॉड, आयर्न और ॲल्युमिनियम. एखादं सळी असेल, एखादी सळी असेल, ती आयर्नची आहे, लोखंडाची आहे की ॲल्युमिनियमची आहे. देन अ डोअर, दार जे असतं आपलं ते वुडन आहे और ग्लास म्हणजेच लाकडाचं आहे की काचेचं आहे. ओके, देन अ व्हाईट पावडर, सॉल्ट आहे की चॉक पावडर आहे, मीठ आहे की चॉकची पावडर आहे. सो टू आन्सर द अबाव क्वेश्चन यू कन्सिडर देअर प्रॉपर्टीज. आणि या सगळ्या वरच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींचं जे प्रॉपर्टीज आहेत, त्याचे जे गुणधर्म आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. एक्झाम्पल, द ट्रान्सफरन्सी. काच जर असेल तर ती ट्रान्सफरंट असेल. हार्डनेस, वेट. हार्डनेस म्हणजे त्यांचा जो कठीणपणा आहे, लाकूड झालं किंवा ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू झाली, ती कशी असते, त्याचा कठीणपणा असतो की नाही. देन त्याचं वेट, वजन, याने सुद्धा आपल्याला कळतं. कलर, देन साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, त्याच्यातून येणारा जो आवाज आहे. समजा मी काचेवर जर एखादा मारून आवाज केला तर त्याचा आवाज, लाकडावर जर मी नॉक केलं तर त्याचा आवाज, राईट. देन इट्स सॉल्युबिलिटी इन वॉटर, त्याचं जे सॉल्युबिलिटी आहे, पाण्यात विरघळणं जे आहे, त्याने सुद्धा आपल्याला कळतं. जसं मी एक्झाम्पल इथे सॉल्टचं ते दिलं होतं वर. सो व्हाईट पावडर आहे की सॉल्ट आहे. सो हे कसं कळेल, सॉल्युबिलिटी इन वॉटर, ते पाण्यात जर विरघळलं तर त्या प्रक्रियेने कळेल. सबस्टान्सेस कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. आणि जे सबस्टान्स आहे, पदार्थ जे आहे, ते पदार्थ कशा प्रकारे आपण ओळखतो तर त्याचे गुणधर्म जे आहेत याच्यानुसार ते पदार्थ आपल्याला ओळखण्यात येतात. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आणि यांचा जो वापर आहे तो सुद्धा त्यांच्या गुणधर्माप्रमाणेच आपण करतो. लेट्स स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस इन ग्रेटर डिटेल. आणि याचा आता आपण सविस्तर जो आहे तो अभ्यास करणार आहोत. आता त्यांनी काय सांगितलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस. ओके, so let's try this. What will happen if pressure is applied on substances like chalk, brick, alum, glass or राजगिरा वडी. आता त्यांनी काय सांगितलं, जर आपण या सगळ्या गोष्टींवर प्रेशर दिला, ओके, दाब दिला तर काय होईल. तर खडूवर जर आपण दाब दिला तर काय होईल, तो खडूचे जे बारीक बारीक कण आहेत किंवा बारीक बारीक तुकडे होऊन तो तुटेल, राईट. सेम विटावर जर आपण दिला, ब्रिक्सवर जर दिला तर सेम प्रोसेस. तुरटीवर दिला तरी सेम. काचेवर दिला तर तरीसुद्धा ती तुटण्याचे जे चान्सेस आहेत ते आहेत. राजगिऱ्याची वडी जी आहे त्याच्यावर जर दिला तरीसुद्धा ते ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. देन दिस सबस्टान्सेस ब्रेक इंटू स्मॉल पीसेस और पार्टिकल्स. हे पदार्थ जे आहेत ते लहान लहान तुकड्यात किंवा लहान लहान पार्टिकल्समध्ये ते ब्रेक होतील. सच सबस्टान्सेस आर सेड टू बी ब्रिटल. आणि या सबस्टान्सेसला, या पदार्थांना ठिसूळ पदार्थ असं म्हणतात. देन
दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टान्स इज कॉल्ड ब्रिटलनेस, आणि यालाच आपण ठिसूळपणा असं म्हणतो. याचे जे प्रॉपर्टी आहे या सबस्टान्सेसची, जो गुणधर्म आहे, याला आपण ठिसूळपणा, ब्रिटलनेस असं म्हणतो. टेक ॲन आयर्न नेल, ट्राय टू pierce a cardboard sheet, wet mud and a piece of wood using the nail. What happens? The nails easily pierces wet mud but not a piece of wood. आता त्यांनी काय सांगितलं आहे, ट्राय अँड आयर्न नेल म्हणजेच एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठ्यावर आणि चिखलाचा जो गोळा आहे त्याच्यावर, चिखलाचा गोळा आणि लाकडाचा तुकडा याच्यामध्ये घुसवण्याचा तो प्रयत्न करा खिळा. ओके, पुठ्ठ्यामध्ये चिखलाच्या गोळ्यात आणि लाकडाच्या तुकड्यात. काय होईल तर जो चिखलाचा जो गोळा आहे त्याच्यामध्ये तो खिळा जो आहे तो सहजपणे घुसला जाईल. राईट. लाकडाच्या तुकड्यात काय होईल, तो सहजपणे घुसला जाईल का, तर नाही. पुठ्ठ्यात काय होईल, थोडाफार प्रमाणात तो घुसेल. ओके, सो व्हाय डज दिस हॅपन, असं का होतं तर द हार्डनेस ऑफ अ सबस्टान्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टान्स बीइंग पुश थ्रू इट, विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टान्स. आणि जे त्या पदार्थाचा जो गुणधर्म असतो, ओके, जसं हार्ड झालं, कठीण झालं, सो याच्यानुसार तो जो खिळा आहे तो त्या दुसऱ्या पदार्थात घुसणार की नाही. ओके, याच्यावरून त्याचा जो कठीणपणा आहे पदार्थाचा तो आपल्या लक्षात येतो. ओके, देन आता त्यांनी सांगितलं सर्वात कठीण पदार्थ कोणता. मग व्हॉट इज द हार्डेस्ट नोन सबस्टान्सेस, द हार्डेस्ट नोन सबस्टान्सेस कोणतं होतं याच्यात आपल्याला सांगितलं त्यांनी. बघा, चिखलाचा गोळा, पुठ्ठा आणि लाकडाचा तुकडा. सो लाकडाचा तुकडा जो आहे तो हार्डेस्ट सबस्टान्स आहे. देन स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो और अप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पॉन्ज अँड रिलीज इट. व्हॉट डू यू सी. एका रबर बँडवर प्रेशर द्यायचा आहे, रबर बँड एखादा ताणून आपल्याला सोडून द्यायचा आहे किंवा एखाद्या स्पंजवर आपल्याला दाबून तो सोडून द्यायचा आहे. ओके, आपल्याला काय दिसून येईल तर रबर बँड किंवा स्पंज जो आहे तो ॲक्च्युअल स्टेटमध्ये येईल जर आपण तो ताणून पुन्हा सोडला तर. ओके, देन द रबर बँड अँड द स्पॉन्ज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप, तो पुन्हा त्याच्या शेपमध्ये येईल. सम सबस्टान्स चेंज देअर शेप वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साइज वेन द फोर्स इज रिमूव्ह. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. जेव्हा एखाद्या अशा गोष्टीवर आपण प्रेशर दिला आणि ती गोष्ट ताणून धरली आणि पुन्हा ती ताणून धरल्यानंतर सोडल्यानंतर ती पुन्हा आहे त्याच स्टेजमध्ये आली, आहे त्याच स्वरूपात आली, तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. ओके, देन टेक अ फ्लॅट मेटल शीट, एक आपल्याला पत्रा घ्यायला सांगितलं आहे, मेटल शीट घ्यायला सांगितलं आहे, ऑफ द साईज ऑफ नोटबुकच्या साईजचं, होल्डिंग इट ॲट ॲन अँगल, आणि त्याला अँगलच्या ह्याने म्हणजेच तिरका जो आहे तसा ठेवायला सांगितलं आहे अँगलच्या स्वरूपात. पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, त्याच्यावर एक पाण्याचा थेंब जो आहे तो टाकायचा आहे. हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेस ऑन बोर्ड. आता इथे इमेजमध्ये आपल्याला दाखवलं आहे, तो तिरका ठेवला आहे, क्रॉस ठेवला आहे आणि त्याच्यावर वॉटर, हनी आणि नंतर थर्ड काय सांगितलं त्यांनी, गम. ओके, गम जो आहे तो त्याने तिथे आपल्याला टाकायला सांगितलं आहे. ऑब्झर्व हाव दे फ्लो डाऊन द स्लोप, आणि ऑब्झर्व करायचे की ते कशाप्रकारे त्या स्लोपने डाऊन होतं, कशाप्रकारे ते पदार्थ जे आहे ते वाहत आहेत, फ्लो करत आहेत. लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. ओके, म्हणजे लिक्विड्स जे आहे ते एखाद्या स्लोप फ्लोमध्ये, एखाद्या उतरत्या प्रवाहाला जर आपण उतारावरून जर तो पदार्थ आपण वाहवला तर काय होतं, तो लिक्विड जे आहे ते इझिली फ्लो करतं.
आणि ह्याच गुणधर्माला आपण फ्लुइडिटी असं म्हणतो. द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझिली इट्स फ्लो. आणि फ्लुइडिटी जर लिक्विडची आपल्याला ओळखायची असेल तर ते कशा प्रकारे फ्लो करतं त्याच्यावरून आपल्याला ते कळता येतं. जो पदार्थ इझिली फ्लो होतो त्याचीच फ्लुइडिटी असते ती चांगली असते, राईट. देन इफ टू ब्लॉक्स ऑफ द सेम साइज, one wood and other iron, are waved in a balance, how would they compare? जर दोन सेम आकाराचे आपण ब्लॉक घेतले, ओके, आणि एक वुडनचा आणि एक आयनचा, एक लोखंडी तर एक लाकडाचा, ते त्याचं वजन आपल्याला करायला सांगितलं आहे. आणि ते कसे कंपेअर होतील, तर जो आयनचा असेल तो ब्लॉक जो असेल, आयनचा जो ठोकळा असेल त्याचं वजन जास्त भरेल, राईट, कंपेअर टू वुडन. जो लाकडाचा असेल त्याचं वजन कमी भरेल. द मास ऑफ डिफरंट सबस्टान्सेस हॅविंग द सेम व्हॅल्यूम कॅन बी डिफरंट. ओके, म्हणजेच समान आकाराच्या जे वेगवेगळे पदार्थाचे जे वस्तुमान असतं ते त्याचं त्याचं जे व्हॅल्यूम आहे ते ठरवतं. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ दिस डिफरन्स इन देअर डेन्सिटी. आणि हे का होतं, तर त्याची जी डेन्सिटी आहे याच्यामध्ये तो वेगळा जो गुणधर्म आहे तो इथून दिसून येतो. बिटवीन सबस्टान्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी अँड हेवियर दॅन द दोज ऑफ लेसर डेन्सिटी. ओके, म्हणजेच समान आकाराचे अधिक व्हॉल्यूम असलेले जे पदार्थ आहेत किंवा अधिक जड आणि कमी वजनाचे जे हलके पदार्थ आहेत तर ते अशा प्रकारे आपण कंपॅरिझन जे आहे ते इथून आपल्याला कळून येते लाकडाचं आणि लोखंडाचं जे केलं आहे त्या उदाहरणावरून. देन टेक अ ग्लास ऑफ वॉटर. आता आपल्याला एका पाण्याचं जे ग्लास आहे ते घ्यायचं आहे. देन ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट. त्याच्यामध्ये सॉल्ट, फाईन सँड, वाळू जी आहे ती बारीक वाळू, देन शुगर हे करायचं आहे, त्यात टाकायचं आहे. ट्राय टू डिझॉल्व देम. आणि त्याला डिझॉल्व करण्यात, त्याला विरघळण्याचा जो आहे तो प्रयत्न करायचा आहे. रिपीट दिस, रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन, व्हॉट डू यू ऑब्झर्व. आणि हे रिपीट करायचं आहे आपल्याला केरोसिन बरोबर. केरोसिन म्हणजेच रॉकेल जे आहे याच्याबरोबर हे रिपीट करायचं आहे. ते रॉकेल त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते विरघळण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, आपल्याला काय दिसून येतं, तर सम सॉलिड सबस्टान्सेस डिझॉल्व इन पर्टिक्युलर लिक्विड. जे सॉलिड फॉर्म आहेत, जसं आपण सॉल्ट, सँड आणि शुगर जे वॉटरमध्ये टाकलं ते काय होईल, ते काही प्रमाणात ते मेल्ट होईल. ओके, बट आपण जे सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन लिक्विड. इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन लिक्विड, इट इज सेड टू बी इनसॉल्युबल इन दॅट लिक्विड. जर ते सॉलिड म्हणजे जसं सँड घेतलं तर सँड जी आहे ती पाण्यात विरघळणार नाही. ओके, सो ते काय आहे, ते इनसॉल्युबल सबस्टान्स आहे. ओके, म्हणजेच तो पाण्यात विरघळत नाही आहे. एक्झाम्पल, सॉल्ट इज सॉल्युबल इन वॉटर. सॉल्ट जे आहे ते पाण्यात विरघळलं, राईट, मग ते सॉल्युबल आहे. देन इनसॉल्युबल इन केरोसिन. केरोसिनमध्ये काय होईल, ते सॉल्ट विरघळेल का, तर नाही विरघळणार. ओके, you know of many beverage made by using water and soluble substances. The property of substance of getting dissolved is called solubility. आणि जो पदार्थ ज्या पदार्थामध्ये तो गुणधर्म आहे पाण्यात विरघळण्याचा त्यालाच आपण solubility असं म्हणतो. Then when we can look through a substance and see things on the other side, then that substance is said to be transparent. जेव्हा आपण एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू त्या काचेच्या पलीकडे, उदाहरणार्थ ग्लास घ्या, त्या काचेच्या पलीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती आपल्याला कशी दिसते, ट्रान्सपरंट दिसते, बरोबर. ट्रान्सपरंट त्या गोष्टीच्या इथून आपल्याला ती पलीकडची वस्तू जी आहे ती आपल्याला दिसते. म्हणजेच ती काच कशी आहे, ती ट्रान्सपरंट आहे. सो ट्रान्सपरंट हा सुद्धा एक गुणधर्म झाला. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टान्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. यालाच आपण पारदर्शकता म्हणजेच ट्रान्सपरन्सी असं म्हणतो. आता याचे एक्झाम्पल त्यांनी दिलेत. ग्लास, सम टाईप्स ऑफ प्लास्टिक, काही जे प्लास्टिक असतात ते, क्लीन वॉटर,
स्वच्छ पाणी, देन एअर, हे सगळे काय आहेत, हे सगळे ट्रान्सफरन्सी दाखवण्याचे जे सबस्टान्स आहेत ते आहेत. ओके, देन कॅन यू टेल, आता त्यांनी बघा काय सांगितले पुढे, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन फिगर 5.14 फ्रॉम विच सबस्टान्सेस आर दे मेड, व्हॉट आर दी सबस्टान्सेस कॉल्ड ॲज ग्रुप. आता 5.14 मध्ये आपल्याला काही मेटल्स दाखवलेत, ते आपल्याला सांगायचे आहेत ते की ते कशापासून बनले आहेत. ओके, आणि ग्रुप जे आहेत त्यांचे, त्या ग्रुपला आपण काय म्हणू. सो आपण बघूया, सबस्टान्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल. आता मेटल म्हणजेच काय, धातू म्हणजे काय, तर ते असे धातू कशाचे तयार होतात, तर ते एकतर कॉपर असतो किंवा गोल्ड असतो, सोनं, आयर्न लोखंड, ॲल्युमिनियम, या सगळ्याचे मेटल जे आहेत ते बनतात. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. हे मेटल्स जे आहेत ते आपल्याला कुठे मिळतात, तर डीप इनसाइड द अर्थ, पृथ्वीच्या गर्भात जे आहेत हे आपल्याला मिनरल्स जे आहेत मिनरलच्या फॉर्ममध्ये हे मिळतात. मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसेस टू ऑब्टेन द मेटल. आणि जे आपल्याला पृथ्वीच्या खालून जे खनिज मिळतं ते खणून त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला ते धातू जे आहेत ते मिळवावे लागतात, जे मेटल आहे ते मिळवावे लागतात. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट यूज. आणि आपले डे टू डे लाईफमध्ये हेच मेटल जे आहेत यांचा आपल्याला खूप वापर जो आहे तो होतो. लेट अस स्टडी सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता आपण काही प्रॉपर्टीज आहेत, काही गुणधर्म आहेत या मेटलचे, ते आपण बघूया. लेट्स सी प्रॉपर्टीज ऑफ मेटल. काय सांगितलं त्यांनी, लेट्स ट्राय धिस. टेक अ पीस ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम वायर और अ स्मॉल नेल. त्यांनी कॉपर घ्यायला सांगितलं आहे, तांब किंवा ॲल्युमिनियम तारेचा जो तुकडा आहे, वायर जे आहे ती घ्यायला सांगितले, किंवा स्मॉल नेल लहान खिळा जो आहे तो घ्यायला सांगितला आहे. हॅमर इट रिपीटेडली. हॅमर म्हणजेच हतोडीने त्याला मारणे. ओके, व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय ऑब्झर्व होतं, काय दिसतं, तर ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम फ्लॅट. जर आपण ॲल्युमिनियमची जी वायर आहे तिच्यावर कंटिन्युअसली हॅमर केलं तर काय होईल, ती चपटी होईल काही वेळानंतर. इट फॉर्म्स अ थिन शीट. आणि तिचा पत्र्यात रूपांतर होईल. पत्रा जो आहे ना, त्या वायरला पत्रा जो आहे तो त्या वायरचा पत्र्यामध्ये कन्वर्ट होईल. मेटल्स कॅन बी कन्वर्टेड इंटू शीट्स बाय हॅमरिंग. आणि मेटल जे आहे ते शीटमध्ये कन्वर्ट होतं, पत्र्यामध्ये कन्वर्ट होतं जर आपण त्याला सतत हॅमर केलं तर. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड मिलेबॅलिटी. आणि यालाच आपण मिलेबॅलिटी असं म्हणतो. देन ऑब्झर्व अँड डिस्कस. आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं आहे, आपल्याला काही गोष्टी ऑब्झर्व करायला सांगितले, निरीक्षण करायला सांगितले, आणि त्या गोष्टीवर आपल्याला डिस्कशन करायला सांगितले. हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इंटू थिन शीट. हॉट आयर्न जे आहे, ओके, गरम जे लोखंड आहे ते ठोकून ठोकून बारीक केलं जातं. विजिट अ ब्लॅकस्मिथ shop to observe how this hammering causes it to stretch. Iron bars made to revolve continuously while being hammered become longer. The iron can be drawn into a wire. Okay, तर काय सांगितलं त्यांनी आपल्याला की एखादं जे दुकान असेल, शॉप असेल, तिथे जाऊन तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत या निरीक्षण करता येतील. आयर्नवर जर सतत हॅमर करत राहिलं, सतत जर त्याच्यावर हतोडीने ठोकत राहिलं तर मग ते कसं होतं, ते पातळ होतं, ते लांब होतं. आणि लोखंडाची जी सळी असते ती सतत जर तिच्यावर फिरवत तिच्यावर घाव जर घेतला तर ती लांब होत जाते. ओके, आणि ती खेचून आपण त्याची तार जी आहे ती तयार करता येते. द आयर्न कॅन बी ड्रॉन इन टू अ वायर. त्याची वायर जी आहे मोठी ती आपल्याला तयार करता येते. मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू वायर. मेटल जे आहे, धातू जे आहे त्याला खेचलं तर त्याची तार जी आहे ती आपल्याला तयार करता येते. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. आणि यालाच डक्टिलिटी असं म्हणतात. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इन टू फाईन वायर्स. कोणते धातू जे आहे ते वायरमध्ये कन्वर्ट होतात, तारेत कन्वर्ट होतात, तर सिल्वर,
चांदी, सोनं, गोल्ड, देन कॉपर म्हणजेच तांब आणि प्लॅटिनम. प्लॅटिनम जे आहे हे धातू काय करतात, हे आपल्याला तारेमध्ये जे आहे ते कन्वर्ट होऊ शकतात. देन व्हाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड. जे भिंतीवर जे आपल्याला इलेक्ट्रिक बोर्ड असतात, विजेचे जे बोर्ड असतात ते लाकडाचे किंवा प्लास्टिकचे का असतात. देन द कुकर हँडल ऑफ द हँडल ऑफ अ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक. व्हाय, किंवा कुकरचा जो हँडल आहे तो प्लास्टिकचाच का तयार केला जातो. ओके, सो लेट्स सी. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल. जी इलेक्ट्रिसिटी असते ना ती मेटल थ्रू फ्लो होते. ओके, म्हणजेच वीज जी आहे ती जो धातू असतो त्या धातूंमधून ती वाहते. ओके, ऑल मेटल्स आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्सटेंट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि सगळे जे मेटल आहेत, सगळे जे धातू आहेत ते इलेक्ट्रिसिटी विजेचे वाहक आहेत, कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात. ओके, आणि ह्याच त्यांच्या गुणधर्माला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच विद्युत वाहक असं आपण म्हणतो. इवन when a piece of a metal is heated at one place, the whole of it becomes hot. जर एखादा मेटल जो आहे तो आपण हीट जरी केला तरी तो पूर्ण मेटल जो आहे तो हीट होतो. ओके, इट शोज दॅट मेटल्स अलाव हीट टू फ्लो थ्रू देम. आणि याचाच अर्थ काय, तर मेटल जे आहे ते जर एक भाग जर आपण मेटलचा हीट केला तर तो संपूर्ण जो मेटल आहे, संपूर्ण जो धातू आहे तो गरम होतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि यालाच आपण थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो, म्हणजे उष्णतेचे वाहक जे आहेत ते. ओके, आणि याच कारणामुळे जो कुकरचा जो दांडा आहे, कुकरचा जो जिथे आपण पकडतो हँडल आहे तो प्लास्टिकचा तयार केलेला आहे. ओके, ज्याच्यामुळे तो इझिली आपल्याला पकडता येईल, तो गरम होणार नाही. ओके, देन मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. म्हणजेच जो मेटल असतो, जो धातू असतो त्याला एक त्याचं असं टिपिकल शाईन असतं, त्या चकाकी असते, एक विशिष्ट असा रंग असतो, त्याच्यावरून तो ओळखला जातो. ओके, देन ट्राय धिस. आता काय सांगितलं आहे, प्लग द स्ट्रिंग ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक अ तानपुरा और वीणा, रिंग अ बेल और हीट अ स्टील बॉक्स विथ अ मेटल स्पून. आता तानपुरा जे आहे, वीणा आहे किंवा इतर जी वाद्य आहेत त्यांचे जे तारा आहेत ना, त्या तारा छेडल्या की काय होतं, तारा छेडून घंटा वाजवा आणि स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा किंवा स्टीलच्या डब्यावर चमच्याने आपण मारायचं आहे. हिट अ स्टील बॉक्स, की आपल्याला काय होतं, एक आवाज जो आहे, म्युझिकल आवाज जो आहे तो आपल्याला ऐकू येतो. राईट, स्ट्राईक अ वुडन टेबल ऑर अ मार्बल फ्लोअर विथ अ वुडन स्टिक. लाकडी टेबल आणि जे दगडी फरशी आहे यांच्यावर काठीने मारायचं आहे. मग काय होईल, तर आपल्याला ते दोन्ही आवाज कसे असतील, ते साऊंड कसे असतील, वेगवेगळे असतील. बरोबर, तुम्ही वुडन टेबलवर जेव्हा माराल, लाकडी टेबलवर माराल किंवा मार्बल फ्लोअर दगडी फरशीवर माराल, तेव्हा त्या दोन्हीचा आवाज जो आहे तो वेगवेगळा असेल. नोट द डिफरन्स इन द साऊंड्स प्रोड्यूस इन द टू केसेस. आणि ह्या दोन्ही याच्यातले जो आवाज आहे, साऊंड आहे, तो तुम्हाला वेगवेगळा डिफरन्स करायचा आहे, फरक काढायचा आहे त्यातला. मेटल्स प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोराइट ऑफ मेटल्स. आणि जे मेटल रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात, म्हणजे आवाज जो आहे तो एकदम छान येतो, रिंगिंग नादमय असा आवाज येतो, त्यालाच सोनोरिटी ऑफ मेटल असं म्हणतात. सोनोरिटी ऑफ मेटल असं म्हणतात त्याला. ओके, देन ऑलवेज रिमेंबर. आता काय त्यांनी सांगितलं बघा, ड्युरिंग द रेनी सीझन और ॲट एनी अदर टाईम डू नॉट टच द एक्सपोज इलेक्ट्रिक वायर्स और मेटल पार्ट्स. पावसाळ्यात किंवा इतर वेळी
ज्या परिसरात एक्सपोज इलेक्ट्रिकल वायर असतात, म्हणजे ज्या उघड्यावर ज्या वायर असतात त्यांना हात लावू नका. देन सेकंड, keep all electric lamps or other appliances switch off when not in use. For example, even when the TV is switched off by remote control, do not forget to put off the main switch. It helps to save electricity besides protecting us from any possible danger. घरात जर एखादं उपकरण, एखादा लॅम्प आहे किंवा एखादा आणखीन अप्लायन्सेस आहे, टी व्ही वगैरे आहे, तो जर चालू असेल, ओके, किंवा तुम्ही बघत नसाल तर अशा वेळेला तो बंद करत जा. उदाहरणार्थ एक्झाम्पल त्यांनी टी व्हीचंच दिलं आहे आपल्याला. टी व्ही जर आपण रिमोट कंट्रोलने बंद केला तरीसुद्धा जे मेन स्विच आहे ते बंद करायला विसरू नका, ते बंद करा. याने काय होतं तर सेव्ह इलेक्ट्रिसिटी, विजेची बचत होते आणि इन प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी डेंजर, पॉसिबल डेंजर, म्हणजे धोकाही टळतो. Ask your seniors at home to check the electric wiring and fitting in the house periodically. ठराविक काळानंतर घरातील ज्या तुमचे सिनियर्स असतील, मोठे असतील, त्यांना जी वायरिंग आहे ती चेक करायला सांगा. ओके. देन लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर 3 स्टेट ऑफ सबस्टान्सेस. कोणत्याही पदार्थाचे 3 स्टेट असतात, एक तर सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस. The temperature of a substance, how hot or cold it is, can be measured with help of with help of thermometer. थर्मोमीटरच्या हेल्पने तुम्ही त्याचं टेम्परेचर जे आहे त्या पदार्थाचं ते माहीत करून घेऊ शकता. हीट इज द कॉज ऑफ चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टान्स. हीट, उष्णता जी आहे ती त्या पदार्थाचं चेंजिंग स्टेट आहे. ओके. सबस्टान्सेस हॅव various properties like hardness, elasticity, brittleness, then fluidity, density, solubility, transparency. म्हणजेच एखाद्या पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. हार्डनेस म्हणजेच कठीणपणा, इलॅस्टिसिटी, जसं आपण रबर ताणून पाहिला तो पुन्हा त्याच स्टेटमध्ये आला, तो सो इट इज इलॅस्टिसिटी. ब्रिटलनेस, देन फ्लुडिटी, डेन्सिटी आपण पाहिली, सॉल्युबिलिटी आपण पाहिली, आणि ट्रान्सफरन्सी, काच, याचे गुणधर्म जे आहेत ते आपण पाहिले, हे गुणधर्म. मेटल्स फॉर्म अ सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टान्स. मेटल जो आहे तो एक वेगळा गट आहे पदार्थांचा. मेटल्स हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज लाईक मेलेबिलिटी, डक्टिलिटी, देन थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सोनोरिटी, लश्चर अँड कॅरेक्टरिस्टिक्स कलर. मेटलचे स्वतःचे वेगळे गुणधर्म आहेत, स्वतःचे वेगळे प्रॉपर्टीज आहेत. जसं मेलेबिलिटी झालं म्हणजे ते मेल्ट होतं, मेल्ट होऊन ते तारेमध्ये कन्वर्ट होतं, आपण पाहिलं. देन डक्टिलिटी, देन थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच ते विद्युत वाहक जे आहे ते. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजेच कुकरचा जो आपण उदाहरण पाहिलं की कुकरचा जो हँडल आहे तो प्लास्टिकचा का असतो, बिकॉज तो जो धातू आहे तो गरम झाल्यानंतर त्याला उष्णता त्याला लागल्यानंतर, म्हणजे तो उष्ण तापमानात झाल्यानंतर तो गरम होतो, त्याच्यामुळे तो हँडल आहे तो प्लास्टिकचा तयार केला जातो. सो इट इज अ थर्मल कंडक्टिव्हिटी, जी उष्णता जी आहे ती त्याच्यात वाहते. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की इलेक्ट्रिसिटी जे आहे, वायर्स जे आहेत त्याच्या थ्रू, आपण बोर्डचं उदाहरण पाहिलं की ते प्लास्टिकचे का असतात किंवा ते वुडनचे का असतात, लाकडी का असतात, तर त्याच्यात इलेक्ट्रिसिटी जी आहे ती, विद्युत जे आहे ते वाहतं, विद्युत वाहक आहे ते. देन सोनोरिटी आपण पाहिली, लश्चर पाहिलं, अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कलर, जे मेटलचे कलर असतात ते वेगवेगळे असतात. जसं सिल्वर म्हणा किंवा गोल्ड म्हणा, ते ह्याचेसुद्धा कलर जे असतात ते ठराविक कलर त्यांचे असतात. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे 5th चॅप्टर तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल, आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनल आमचं सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.